हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज ना 13 जून आणि आज आहे आपल्या शौर्यचा बर्थडे. तर पहिल्यांदा ना शौर्यला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे ना मी स्वयंपाकाला घातलेला आहे. तर वाढदिवस झाल्यानंतर ना जेवण्यासाठी तर आणखीन ना मी अगोदर काय करते की नाही, पहिल्यांदा स्वयंपाक बनवते आणि नंतर ना बड्डे वगैरे असेल ना तर ते ना सेलिब्रेट करते. तर पहिल्यांदा म्हटलं आता बघा बरोबर ना सायंकाळच्या ना 5:15 वाजलेले आहेत. तर मी इथे ना स्वयंपाकाला घातले. तर म्हणजे की बड्डे करायला मोकळं होतं, कारण थोडासा उशीर झाला तर पण चालतो आहे. तर मी इथे ना छान अशी ना भरली वांगी घेतलेली आहे. तर मस्त इथे बघा दुसऱ्या शेगडीवरती चहा पण बनवायला घेतलेला आहे. तर मी थोड्या पार्ट्समध्ये मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला की नाही तुम्हाला पाहायला कंटाळा येतो, म्हणून मी थोड्या पार्टमध्ये मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तर वाढदिवस हा ना आनंदाचा आणि खास दिवस असतो आणि त्यामुळे ना जेवणाची तयारी पण अगदी प्रेमाने केली पाहिजे. तर फेवरेट अशी ना माझी भरली वांगी आहे. तर त्यासाठी मी ती भरली वांगी आणि नंतर ना मी स्पेशल अशी ना तांदळाची खीर पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज ना मम्मी पण येणार आहेत, कारण मला धोंड्याचं ताट पण घेऊन येणार आहेत. तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेलच. तर म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मस्त ती बघा भरली वांगी बनवलेली आहे. तिथे ना आपली भरली वांगी शिजते. तर मला ना आणखीन ना तांदळाची खीर बनवायची आहे. तर तुम्हाला आज ना मी तांदळाची खीरची रेसिपी पण शेअर करणार आहे. तर आज आहे शौर्यचा बर्थडे. तर त्यासाठी ना संध्याकाळच्या जेवणाचा बेत चालू आहे. तर दुपारीच चिवडा बनवला होता. तर आता ना सायंकाळच्या 5:30 वाजलेले आहेत. तर म्हटलं आता लवकरात लवकर स्वयंपाक आटपून ना मग बड्डेच्या तयारीला लागावं. तर आधी इथे मी स्वयंपाक बनवून घेते. तर मस्त असं ना मी इथे भरली वांगी बनवलेली आहे. जास्त प्रमाणातच बनवली थोडी. आणि इकडे ना दूध पण गरम होते. तर 1 लिटर दूध आहे. तर मी आता ना 1 लिटर दुधाचं ना छान असं ना तांदळाची खीर बनवणार आहे. तर चला मस्त आता ना आपली भरली वांगी शिजलेली आहे. तर आता मी तांदळाची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर तुम्हाला इथे ना जवळून थोडंसं दाखवते. तर छान असं ना आपले रसभशीत इथे वांगे तयार झालेले आहेत. मस्त अशी ना आपली भरली वांगी शिजलेली आहे. तर चला मला आणखीन ना सगळी तयारी करून घ्यायची आहे. तर इथे ना बघा 2 तास झाले मी तांदूळ ना भिजत ठेवले होते. तर मी आता ना तांदळाची खीर बनवणार आहे. तर त्यासाठी ना इथे मी हे तांदूळ ना मी आता मिक्सरला छान असं ना रवाळ थोडंसं वाटून घेणार आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडंसं रवाळ वाटून घेणार आहे. तर इथे ना तांदळाच्या खिरीला लागणारं सगळं साहित्य घेतलं मी. इथे दूध वगैरे ना आधी गरम करून घेते. आणि इथे बघा काजू बदाम आणि वेलची घेतलेली आहे. तर मला आणखीन साखर पण घ्यायची आहे. तर इथे ना मी तांदळाची खीर बनवायला घेतलेली आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता 1 लिटर मी इथे ना दूध टाकून घेतलेलं आहे. तांदळाच्या खिरीला लागण्यासाठी बघा साहित्य 1 लिटर दूध घेतलंय आणि साखर मी आणखीन घेणार आहे जास्त प्रमाणात, थोडीशी इथे वाटत दाखवलेले आहे. तर काजू बदाम वेलची पावडर आणि हे तांदूळ भिजत घातले होते मी 2 तास. तर आता ना हे छान असं ना मिक्सरला वाटून घेणार आहे मी तांदूळ. तर त्याआधी ना इथे मी कढई इथे गरम करायला ठेवलेली आहे. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकता आता ना दूध ॲड करायचं कढईमध्ये. आणि अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे बरं का तांदळाची खिरीची. तर इथे ना बघा मी कढईत दूध ओतल्यानंतर ना असं सतत ना ढवळत राहायचं, जेणेकरून ना कढईला अजिबात दूध चिटकणार नाही. मी सायची पण ना दूध घेतलेलं आहे, म्हणजे साय असल्यामुळे ना थोडंसं लवकर दाटसरपणा येतो खिरीला. आता छान ना उकळी काढून घ्यायची आणि तोपर्यंत ना उकळ काढेपर्यंत ना तर इथे बघा मी तांदूळ ना भिजत घातलं होतं ना, तर ते मी ते मिक्सरला वाटून घेणार आहे. थोडंसं रवाळच घेणार आहे मी. तर इथे ना मी मिक्सरला ना थोडंसं रवाळ वाटून घेतलेलं आहे तांदूळ,
कारण जास्त जर बारीक केलं ना ते कढईला चिटकतं. मग आपण ना दूध गरम करतानाच ना जाड असं भांडं घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपली खीर ना कढईला चिटकणार नाही आणि एकदम दाटसर अशी होती बरं का ही खीर. तर इथे ना मी छान असं दूध उकळलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना मी ॲड केलेलं आहे की तांदूळाची म्हणजे पेस्ट बनवली होती ना ती ॲड केली आणि एक 15-20 मिनटं त्याला ना छान असं शिजू दिलं की तांदळाची रवाळा म्हणजे पेस्ट होती ना ती छान फुगते आणि ती फुगल्यानंतर मग आपण साखर ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 लिटर दूध होतं म्हणून मी इथे बघा 2-3 म्हणजे छोटी वाटी आहे माझ्याकडे. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता. तर मी इथे साखर पण ॲड केलेलं आहे कारण माझा डेली रुटीनचा ब्लॉग आहे. तर की मी अशी काही त्याचं काय ना मी प्रमाण वगैरे काही सांगितलेलं नाही आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता. तर मी ते ना साखर ॲड केलं, वेलची पावडर आणि 10-12 बदाम काजूचे काप वगैरे करून छान अशी बघा बनवलेलं आहे. तर मस्त इथे ना आपली तांदळाची खीर तयार झाली आणि मस्त इथे बघा तेवढ्यात ना आमच्या मम्मीने हजेरी लावली. तर मम्मीने आज ना माझ्यासाठी धोंड्याचं ताट आणणार आहेत ना, तर आत्ताच जस्ट आले, माझं स्वयंपाक होईपर्यंत आले होते. कपडे आणले घ्या मामी दिली ना तर इथे ना भाकरी पण बांधून आणलेल्या आहेत. तर नंतर आता सोडते भाकरी. तर हा डब्यामध्ये बरं का मम्मीने बघा लोणचं आणलेलं आहे. छान असं ना गावरान पद्धतीनं ना लोणचं बनवलेलं आहे. तर खूप छान बनवले बरं का आणि एकदम असं टेस्टी. तर शौर्याच्या टिफिनसाठी होते म्हणून मम्मीने एवढे लोणचे आणलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर किती छान असं ना हा लोणचं बनलेला आहे. तर चला आणि जांभळं पण आणलेले आहेत बरं का विशेष म्हणजे. तर झाड आहे माहेरी माझ्या जांभळाचं. तर मस्त इथे बघा जांभूळ आहे पण जास्त काही पिकले नव्हते, म्हणजे थोडेच पिकले होते म्हणून थोडेच आणलेले आहेत मम्मीने. तर असं तर चला छान बघा लोणचं वगैरे. तर इथे बघा भरपूर सारे आंबे. तर त्यासाठी तर आपला फ्रीज पण भरलेला आहे आज, कारण शौर्याचा बर्थडे म्हटलं की केक आणलेला आहे. तर फुलं वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहेत. आत्ताच जस्ट ना सगळा स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे माझा. वांग्याची भाजी बनवली आणि तांदळाची खीर पण बनवली, चपाती वरण भात वगैरे सर्वच बनवलेलं आहे. तर निवांत. तर आत्ताच ना सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि मम्मी पण आले आहेत माझ्यासाठी धोंड्याचं ताट घेऊन आलेले आहेत. तर तो व्हिडिओ मी तुमच्याशी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर आजचा माझा ना छान असं ना तांदळाची खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि शौर्याचा बड्डे पण ना मी तुमच्याशी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तोही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर त्यासाठी तुम्हाला पाहताना खूप कंटाळा येऊ नये म्हणून मी थोड्या पार्टमध्ये बनवलेला आहे. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.